कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ अस. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, टीम इंडिया ठरली आहे T20 2026 विश्वचषकाची महाविजेता. हा विजय साधासुद्धा नाहीये. याचं कारण सलग 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारी जगातली पहिली टीम आहे टीम इंडिया. दिस इज द रिअल पॉवर. या कालच्या वर्ल्ड कप बद्दल आपण बघूयात विशेष हायलाइट्स. ये इनका चिरपरिचित अंदाज है. अर्धशतक है संजू के नाम. ये उन्होंने स्किल के दम पे जड़ देंगे एक यादगार अर्धशतक. वाह, ईशान किशन निकला भी हाथ से. ईशान किशन 50 रन के बाद ये कैच. विनर्स हमारे साथ मौजूद है. गेस व्हाट, एक और विश्व कप की जीत. टीम इंडियासाठी अहमदाबादचं स्टेडियम हे लकी नाही आहे किंवा तिथे त्यांना हरण्याचा श्राप आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं पडलं. कारण 2023 मध्ये फायनल वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया तिथे हरला होता आणि आता ही T20 मध्ये साऊथ आफ्रिकेसोबत तिथे मॅच झाली होती, तिथे सुद्धा भारत हरला होता. आणि याबरोबरच त्या ग्राउंडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथे जास्तीत जास्त धावा काढणं शक्य नाही आहे, त्या पिचमध्ये काहीतरी फॉल्ट आहे असं बऱ्याच जणांनी मत दिलं होतं. पण या सगळ्या बिलीफ सिस्टीमला काल टीम इंडियानं खोटं ठरवलं. 255 धावांचा रेकॉर्ड करून सगळ्यांना क्लीन बोल्ड केलं. त्यामुळे आता अहमदाबादचं स्टेडियम हे भीतीचं नाही तर विजयाचं केंद्र बनलं आहे. सूर्यकुमार यादव ॲज अ कॅप्टन, भाईसाहेब डेब्यू होतो ऐसा. सूर्यकुमार यादवची पहिलीच कॅप्टन्सी आणि पहिल्याच प्रयत्नात T20 वर्ल्ड कप खिशात. 360 डिग्री शॉट्स मारणारा हा सूर्यकुमार यादव इतका शार्प आणि शांत असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. तुम्ही कालची मॅच जर बारकाईने बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक प्लेयर हा पेशन्स ठेवून खेळत होता. याचं सगळं श्रेय जातं कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच सूर्यकुमार यादव. अभिषेक शर्माचा कमबॅक. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याची बॅट शांत होती, पण कालच्या मॅचमध्ये फक्त 18 बॉलमध्ये त्यानं हाफ सेंचुरी मारून धुमाकूळ घातला. इसको बोलते हैं मौके पे चौका. फाइनल्स में फाइनली आज वो एहसास की चैंपियन है खिलाड़ी. ब्रेकिंग द अनब्रेकेबल रेकॉर्ड. विराट कोहली, द विराट कोहली याचा 319 धावांचा रेकॉर्ड काल संजू सॅमसननं 321 धावा करून मोडीत काढला आहे आणि तेही फक्त 5 मॅचमध्ये. आणि त्यामुळेच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बनून तो आता जगासमोर उभा आहे. तेरे जैसा बॉलर कहा. ऑफ कोर्स द गोट जसप्रीत बुमराह. 4 ओव्हर 4 विकेट्स आणि मॅन ऑफ द मॅच. स्वतः सूर्यकुमार यादवनं हे स्टेटमेंट केलं आहे की जसप्रीत बुमराह हा वन्स इन अ जनरेशन बॉलर आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या व्ह्यूवरशिपचा रेकॉर्ड. कालच्या मॅचनं व्ह्यूवरशिपचा रेकॉर्डसुद्धा ब्रेक केलेला आहे. सेमीफायनल मॅच जेव्हा लाईव्ह स्ट्रीम झाली होती जिओ हॉटस्टारवर, तेव्हा व्ह्यूवरशिपचा काउंट होता 62 करोड आणि कालच्या मॅचमध्ये हाच आकडा होता 82.1 करोड. आधी 2007 आणि तब्बल 16 वर्षानंतर म्हणजे 2024 आणि आता 2026. हा विजय फक्त विकेट्स किंवा रन्सचा नाही आहे. हा विजय आहे प्रत्येक भारतीयाचा आणि त्यांच्या विश्वासाचा. जय हिंद, विजयी भव भारत. चला काहीतरी गोड खाऊन येऊयात.